मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आपण आहे आज भिलाईमध्ये. पर्यंत भिलाईत वाट बघूया. रायपूर किंवा मग राजनांदगाव कोणतंही बुकिंग भेटू इकडून महाराष्ट्रात जाण्याचं, तर ते फायनल बुकिंग भेटलेलं नाही म्हणून एमटीच नागपूरचा प्रवास करायचं ठरवलंय. इकडं भरपूर जणांना विचारून पाहिलं, चौकशी केली, पण सॅटरडे मुळे काही बुकिंग नाही. पॅकर्स मूवर्सवाल्यांना पण विचारलं, त्यांच्याकडे पण काही बुकिंग नव्हती. तर फायनली आपण बाहेर पडण्याचा डिसिजन घेतलाय. छत्तीसगडमधून महाराष्ट्रात जाऊया, कारण इथं रेअर बुकिंग भेटू शकतात, रेग्युलर बुकिंग नाही आहेत. आणि नागपूरवरतून आपल्याला रेग्युलर बुकिंग असतात, त्यामुळे नागपूरला पोहोचणं गरजेचं आहे. तर हा प्रवास कंटिन्यू करूया. रायपूर ते नागपूरचा 250 किलोमीटरचा एमटी प्रवास. चलो निकलते. 11-12 वाजेपर्यंत पोहोचू. पूर्ण आराम करता येईल आपल्याला नागपूरमध्ये. आणि उद्या जे काही बुकिंग भेटेल ते घेऊया आणि नागपूरवरून निघूया. पुणा किंवा मुंबई किंवा जे काय असेल ते शक्यतो पुन्हा ट्राय करायचं आहे. जय श्री महाकाल. आणि आज तुला बनवलंय हरे कृष्ण हरे राम 4 धाम यात्रा. एमटी बघू शकता, थोडक्यात वाचलेली आहे. आता थोडक्यात पाहिलं का, मागं बघायचं नाही. किती ओव्हरसाईज मटेरियल आहे. ट्रकवाल्याने दिला असा दणक्या ठेवून. प्रत्येक चौकात बॅरिकेड टाकतात, त्यामुळे सगळ्या गाड्या जाम होऊन जातात. त्या बघा, पाहिलं का, बॅरिकेडमुळे आता येत ऍक्सिडेंट व्हायची काम आहेत की नाही. RTO चेकपोस्टला पोहोचलोय. दिसत असेल बोर्ड. तर आपल्याला इथं टीपी चेक करा, टीपी दाखवावं लागेल. एमटी आहे, पण इकडं प्रोसेस लय विचित्र आहे. इकडं फक्त लुटमारी चालते, बाकी काय नाही. गाड्यांच्या नावाखाली पैसे वसूल करायचे काम आहेत. ओव्हर हाईट कशी चेक करते पाहिलं का, काठीने 50 रुपये घेतले, सोडून दिलं. तर असं असतं चेकपोस्टला. आणि तिकडून बघा, ती पूर्ण लाईन आहे. ऍक्च्युली आपली गाडी एमटी आहे, तरी पण ते 50 रुपये घेतात. नाही तर त्या लाईनला 2 तास जातात. एवढी मोठी लाईन आहे. लाईव्ह गंमत. ऍक्च्युली झालं असं, व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड केला आणि तो घातली तर 50 रुपये आणि काट्यावर नसून घालायचे 100 रुपये. पण जर गाडी एमटी असेल तर 50 रुपये. असं तिथला नियम आहे. देवीचं मंदिर एक. जय माता संतोषी. चेन्नई ते रायपूरचे ब्लॉग कसे वाटले ते मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. भरपूर मेहनत लागली आहे त्या ब्लॉगमध्ये. 2 दिवस ट्रॅव्हलिंग झालंय आणि त्यात बरंच शूट केलंय. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्यात. स्पेशली ते आर्मीची जे का जवान वगैरे फिरतात, तुम्ही पाहिलं असेल, किंवा त्यांचे जे 24 तास ड्युट्या चालू आहेत. तर तिकडं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस ॲक्च्युली तुम्हाला ती सत्य परिस्थिती समजाव्या. लवकर महाराष्ट्रामध्ये, आपल्या जय महाराष्ट्रामध्ये भरपूर दिवसानंतर, म्हणजे कमीत कमी 8 ते 10 दिवस झाले असतील आपण. आणि बघू शकता आता इथे गाडी बंद पडली. असं बॅरिकेटिंग लावलं वगैरे तर ठीक आहे, सेफ्टीसाठी नाही का. इथं बॅरिकेटिंग लावलं आहे किंवा हे 4 स्टॉपर लावलेत. त्यानंतर ती गाडीचे रिव्हर्स लाईटिंग लावून ठेवलेले आहेत. तर हे असं बॅरिकेटिंग वगैरे योग्य प्रकारे करणं तेवढंच गरजेचं आहे. 033 कॉल करा, म्हणजे तुम्हाला मदत भेटू शकते हायवे सेफ्टीची. भरपूर ठिकाणी बोर्ड असतात, कारण आपण टोल नाके त्याचेच भरत असतो. तिथे आपल्याला फॅसिलिटी पुरवतात. महाराष्ट्रात एंट्री करण्याच्या आधी छत्तीसगडची तारीफ तर झालीच पाहिजे. छत्तीसगडमध्ये आपण 3 दिवस झाले आलोय. म्हणजे ज्या दिवशी आपण एंट्री केली तो, आणि तो पूर्ण ट्रॅव्हलिंगचा दिवस, ते रात्रीचा दिवस, कालचा पूर्ण प्रवास आणि आजचा दिवस, असे 3च दिवस झाले आपल्या छत्तीसगडमध्ये. तर छत्तीसगडची तारीफ म्हणजे छत्तीसगडचं जंगल. भरपूर असं जंगल, निसर्गरम्य असं छत्तीसगड आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आहे. जिल्हे नक्षलग्रस्त असल्यामुळे हे नक्षलवादी राज्य आहे. तर नक्षलवाद हा स्पेशली भ्रष्टाचाराला विरोध म्हणून
सुरुवात झाली होती. आणि इथं भ्रष्टाचाराचं जर बोलताय तर छत्तीसगड एवढ्या सर्वात घाण आहे पोलीस एंट्र्यांसाठी किंवा चेकपोस्टवरती पैशांसाठी. प्रत्येक चौकात तुम्हाला यांचे, आणि ते लिगल आहे, लिगल इथं एंट्री घेणं लिगल आहे. ती कशी ते सांगतो. यांच्याकडं आपल्याकडं जसं पोस्टाचं तिकीट भेटतं तसं इकडं प्रत्येक चौकात तिकीट घेऊन असतात. महिन्याचं तिकीट देतात. हे काय महिन्याचं तिकीट द्यायचं 300 रुपयाचं छोट्या गाडीला, 500 रुपयाचं मोठ्या गाडीला. प्रत्येक चौक गाडीवाला असेल तर त्या बिचाऱ्याने 2-3 हजार रुपये सुट्टे घेऊनच यायचं जर तुम्हाला इकडं जास्त पण कमी नाही. कारण यांचं तोंड म्हणजे गटार आहे आणि त्या गटारात किती घाण आहे आणि हे किती घाण करतायत. तारीफ नाही, खरंच तोंडातून यांची तारीफ करायची होती, पण ही तारीफ तर अशी करायला नाही की हे गटार आहे आणि या गटारामध्ये अंडा भुर्जी ऑर्डर किती आहे, 2 रोट्या जेऊया. या जेवायला. अंडा भुर्जी आणि रोट्या, हलकं जेवण आणि फ्रेश जेवण. चला जेवून घेऊया, पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, जेवण करून आता आपण देवरीच्या पुढे निघालोय. तर हा टोटली असं ढाळ आहे आणि इथं मागे एक ऍक्सिडेंट झाला होता. मोठ्या गाड्या होत्या 2, चढाला उलटा ऍक्सिडेंट झाला होता. आता कसं झालंय काही कळालं नाही, पण आत्ताच झाला होता लेटेस्ट. ट्रॅफिक बघू शकताय मित्रांनो, काम चालू असल्यामुळे. इथून भंडारा आहे 40 किलोमीटर आणि आपला टोटल प्रवास अजून बाकी आहे 100 किलोमीटरचा. जेवल्यानंतर थोडी सुस्ती आली, त्यामुळं सावकाशच चाललंय. वाजलेत 10:30. कपोरी नाला म्हणून या लोकेशनचं नाव आहे आणि इथंच भंडारा जिल्ह्याचा पहिला टोल लागतो 120 रुपयाचा. तर वाजले आहेत 11 आणि आता आपण पोहोचलोय लाखनीमध्ये. इथून अजूनही 90 किलोमीटर नागपूर आहे. आपण भंडाऱ्याच्या जवळ आहे आणि ट्रॅफिक बघू शकता. टोटल या साईडला आणि त्या साईडला, दोन्ही साईडला ट्रॅफिक जाम आहे. भंडारा आणि भंडाऱ्याचं ट्रॅफिक, मागं पण भरपूर ट्रॅफिक आहे. आपला प्रवास कंटिन्यू. आता राहिल्यात शेवटचे 70 किलोमीटर. The next morning. नागपूरमध्ये पोहोचलोय मित्रांनो आणि बघू शकताय टोटली ब्रिज वरतूनच मेट्रो लाईन पण आहे आणि हा फ्लायओव्हर पण आहे. सरळ रोड जातो नागपूर सिटीमध्ये आणि आपण निघालोय बायपासने 21 किलोमीटर. कारण आपण आलोय रायपूर वरतून नागपूरला 250 किलोमीटर MT. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो असेल नागपूर, ते आपण शक्यतो पुण्याचा ट्राय करू. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया.